मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. पैसा, प्रतिष्ठा, मोठं घर, महागडी गाडी, यश हे सगळं मिळालं तरी मन मात्र अनेकदा रिकामं वाटतं. कारण आपण आनंद चुकीच्या ठिकाणी शोधत असतो. पण मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी पूर्णपणे मोफत आहे, प्रत्येकासाठी उपलब्ध आहे आणि जी तुमच्या आयुष्यातील ताण, चिंता आणि नैराश्य कमी करून मनाला खरी शांती देऊ शकते. ती म्हणजे निसर्ग. होय मित्रांनो, निसर्गाचा आनंद घ्यायला शिका. कारण निसर्ग फक्त डोंगर, झाडं, नद्या आणि पक्षी नाही. निसर्ग म्हणजे जीवन जगण्याची सर्वोत्तम शाळा आहे. मित्रांनो, आपण लहान असताना पावसात भिजायचो, झाडावर चढायचो, नदीच्या काठी बसायचो, मातीचा सुगंध अनुभवायचो. त्या काळात मोबाईल नव्हता, सोशल मीडिया नव्हता, पण आनंद मात्र भरपूर होता. आज आपल्या हातात स्मार्टफोन आहे, पण मन मात्र अस्वस्थ आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण स्क्रीनकडे पाहत असतो. पण किती दिवस झाले तुम्ही सूर्योदय पाहिला नाही? किती दिवस झाले पक्ष्यांचा आवाज ऐकला नाही? किती दिवस झाले हिरव्यागार झाडाखाली शांत बसला नाही? मित्रांनो, आपण निसर्गापासून जितके दूर जातो तितके स्वतःपासूनही दूर जातो. निसर्ग आपल्याला पहिला धडा शिकवतो, संयम. एका छोट्याशा बीजाला मोठे वृक्ष होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मग आपण का एका रात्रीत यश मिळवण्याची अपेक्षा करतो? आज प्रत्येकाला झटपट यश हवं आहे, पण निसर्ग सांगतो की प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. ज्याच्यात संयम आहे तोच शेवटी यशस्वी होतो. दुसरा धडा म्हणजे सतत पुढे चालत राहा. मित्रांनो, नदी कधीच थांबत नाही. वाटेत मोठे दगड आले तरी ती आपला मार्ग शोधते. आपल्या आयुष्यातही अडचणी येतात, अपयश येते, लोक टीका करतात, पण नदीप्रमाणे पुढे चालत राहिलात तर एक दिवस तुमचाही समुद्र तुम्हाला नक्की मिळेल. तिसरा धडा म्हणजे नम्रता. फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते, रिकामे झाड मात्र ताठ उभे असते. खरा महान माणूस कधीच गर्व करत नाही. जितके ज्ञान वाढते तितकी नम्रता वाढते. म्हणून यश मिळाल्यावर अहंकार नाही तर कृतज्ञता ठेवा. चौथा धडा म्हणजे बदल स्वीकारा. ऋतू बदलतात, उन्हाळा संपतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो, पुन्हा वसंत येतो. निसर्ग सांगतो की बदल हा जीवनाचा नियम आहे. वाईट वेळ कायम राहत नाही, चांगली वेळ ही कायम राहत नाही. म्हणून प्रत्येक परिस्थिती शांतपणे स्वीकारायला शिका. मित्रांनो, कधी सकाळी सूर्योदय पाहिला आहे का? अंधारातून हळूहळू उगवणारा सूर्य जणू सांगतो, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ नक्की होते. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी आशा सोडू नका. झाडांकडून आणखी एक मोठा धडा शिकायला मिळतो. झाडं स्वतः फळं खात नाही, नदी स्वतः पाणी पित नाही, सूर्य स्वतःसाठी प्रकाश देत नाही. निसर्गातील प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांसाठी जगते. मग आपण फक्त स्वतःपुरतेच का विचार करावा? दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तर आपल्या आयुष्यातही आनंद आपोआप येतो. मित्रांनो, आज विज्ञानही सांगते की हिरवाईमध्ये फिरल्याने ताण कमी होतो. पक्ष्यांचे आवाज मन शांत करतात. स्वच्छ हवा शरीराला ऊर्जा देते. सूर्यप्रकाशामुळे शरीरात सकारात्मक बदल होतात. म्हणून रोज थोडा वेळ निसर्गात घालवा. मोबाईल बाजूला ठेवा. मित्रांनो, कानात हेडफोन लावण्याऐवजी पक्ष्यांचे गाणे ऐका. AC मध्ये बसण्याऐवजी सकाळच्या वाऱ्याचा स्पर्श अनुभवा. महागड्या रिसॉर्टपेक्षा गावातील शेतात 1 तास फिरा. विश्वास ठेवा, मनाला मिळणारी शांतता पैशाने विकत मिळत नाही. अनेक लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, पण विचार करा, मोबाईलवर स्क्रोल करण्यासाठी 2 तास असतात, सोशल मीडियासाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी 10 मिनिटे नसतात. हेच तर आपल्या दुःखाचं कारण आहे. मित्रांनो, आजपासून एक छोटा नियम बनवा. दररोज सकाळी 10 मिनिटे चालायला जा. चालताना मोबाईल वापरू नका. फक्त आजूबाजूला पहा. झाडे पहा, आकाश पहा, ढग पहा, पक्षी पहा, वारा अनुभव करा. हळूहळू तुमचे मन शांत व्हायला लागेल. मित्रांनो, निसर्ग आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतो.
पक्षी कालचा विचार करत नाहीत, फुलं उद्याची चिंता करत नाही, नदी मागे वळून पाहत नाही. पण माणूस मात्र भूतकाळाच्या पश्चातापात आणि भविष्याच्या चिंतेत वर्तमान हरवून बसतो. आजचा दिवस सुंदर आहे, आजचा श्वास अमूल्य आहे, आजची संधी मौल्यवान आहे, ती जगायला शिका. लक्षात ठेवा, आनंद हा बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. निसर्ग त्या आनंदाला जाग करतो. म्हणून जेव्हा मन उदास असेल तेव्हा एखाद्या झाडाखाली जाऊन बसा, सूर्यास्त पहा, पावसाचा सुगंध अनुभवा, चंद्राकडे पहा, तुम्हाला जाणवेल जीवन अजूनही सुंदर आहे. मित्रांनो, आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. एक झाड लावा, पाणी वाचवा, पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवा, प्लास्टिकचा वापर कमी करा, कारण पुढच्या पिढीला आपण फक्त संपत्ती नाही तर सुंदर पृथ्वीही देणे आवश्यक आहे. मित्रांनो, या व्हिडिओचा संदेश फक्त इतकाच आहे की आनंद शोधू नका, आनंद अनुभवायला शिका. निसर्गावर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा, जीवनावर प्रेम करा. कारण जेव्हा तुम्ही निसर्गाशी जोडले जाता तेव्हा तुमचे मन शांत होते, विचार सकारात्मक होतात आणि जीवन आपोआप आनंदी होऊ लागते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही निसर्गाच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांनो, अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा, आनंदाने जगा आणि नेहमी हसत राहा.